पतिताये चल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सिंधु मधुनितरायाला प्रभु येशु कृपाच तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्तिपदा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 29व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. येथे प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांशी बोलताना त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता की जरी त्यांना स्वर्गात प्रवेश करणे सहज सोपे वाटत असले तरी ते तितकेसे सोपे नाही. कारण मार्ग, सत्य व जीवन तर केवळ ख्रिस्तच आहे व त्याच्याद्वारे आल्या वाचून कोणालाही पित्याकडे अर्थात स्वर्गात जाता येत नाही. त्याने देवाचा पुत्र असल्याचे विविध पुरावे त्याच्या बोलण्यातून, कृतीतून, मुख्यतः त्याने केलेल्या अनेक चमत्कारांतून दाखवून दिल्यानंतरही ते त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. मुळात योहान ख्रिस्ताबद्दल सांगतो, जे त्याचे स्वतःचे त्यांकडे तो आला तरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. जेव्हा स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही तेव्हा विदेशांसाठी दार उघडण्यात आले आणि मग ते यहुदी असोत वा यहुदीतर, जितक्यांनी त्याचा म्हणजे ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. साहजिकच जी देवाची लेकरे आहेत ती देवाच्या घरात अर्थात स्वर्गात राहतील. खरे तर इस्रायल आपले मन कठीण करील व त्यामुळे स्वर्गीय राज्याच्या बाहेर राहील आणि त्याउलट विदेशी म्हणून ज्यांची संभावना केली जाते असे अनेक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतील व तारण साधून घेतील असे भविष्य करून ठेविले होते. म्हणूनच प्रभू म्हणाला, पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. होय, आजही ख्रिस्ताची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात गाजवली जात असता लाखोंच्या संख्येने लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण व स्वर्गीय स्थान प्राप्त करीत आहेत. आम्ही निश्चितच यहुदी नाही, तरी आमच्यासाठी स्वर्गाचे अरुंद दार उघडे आहे. आपण कोणीही असा, कुठलेही असा, आत येण्यास कोणताही मज्जाव नाही. पश्चातापूर्वक ख्रिस्तावरील विश्वासाने आत प्रवेश करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.